नमस्कार। खरं तर आजचा हा जो व्हिडिओ बनवतोय ना, तो काल जो मी व्हिडिओ रिलीज केला होता 30 डेज चॅलेंज, त्याचाच एक सब पार्ट आहे। खरं तर आपलं जे 30 डेज चॅलेंज आहे ते उद्यापासून स्टार्ट होते। म्हणजेच काय 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान मी माझं 30 डेज चॅलेंज रिलीज केलेलं आहे आणि या 30 दिवसांमध्ये मी तुम्हाला एक टास्क देणार आहे। 5 चॅलेंजेस दिलेले आहेत। ही 5 चॅलेंजेस कशी कंप्लीट करायची आहेत आणि ती चॅलेंजेस जर तुम्ही 1 एप्रिल पासून स्टार्ट केलीत आणि कंप्लीट केलीत तर डेफिनेटली तुम्हाला 99+ मिळू शकतात। अशी चॅलेंजेस मी तुम्हाला अलॉट करणार आहे। खरं तर उद्यापासून म्हणजे 1 एप्रिल पासून मी माझी जी 30 डेज चॅलेंजेस आहेत ते एक्सप्लेन करतोय। फक्त मला काय हवे, तुमचे जे 30 दिवस आहेत आणि मी चॅलेंजेस जी देणार आहे ती तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजेत आणि ती कंप्लीट केली पाहिजेत, हे तुमच्याकडून मला अपेक्षित आहे। मग आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट जे मला विद्यार्थ्यांचे डाऊट्स येतात ते काय आहे। एक म्हणजे काय, त्यांचा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट होत नाहीये, प्रॉब्लेम येतोय सिलेबस कव्हर करण्यात। दुसरं, सिलेबस कंप्लीट होतोय, थिअरी कव्हर होते परंतु PYQs व्यवस्थित सॉल्व्ह होत नाहीत। थर्ड आहे म्हणजेच काय, विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय फिजिक्सच्या न्यूमरिकल्समध्ये। फोर्थ आहे, विद्यार्थ्यांचा एक कॉमन डाऊट विचारतोय, मॅथ्सचे जे लेंथी क्वेश्चन्स आहेत आणि जे JEE मेन्सवर बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय। मग भरपूर विद्यार्थ्यांच्या अशा क्वेरीज येतात। खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ देऊन गाईड करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण का या 30 दिवसांमध्ये तुम्हाला काय आहे तर प्रॉपर गाईडन्स, तुम्ही चुकताय कुठे, तुमचा स्कोर कुठे इम्प्रूव्ह होत नाहीये हे सांगणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे खरं तर मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय तो आहे पर्सनल मेंटरशिपबद्दल। म्हणजेच काय तर जे पुढचे 30 दिवस येणार आहेत या 30 दिवसांमध्ये तुम्हाला एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो आहे, जो ऑलरेडी आमचा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम चालू आहे। म्हणजेच काय, मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी आमच्या फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज, जी शेवटच्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला 99+ क्रॅक करण्याचं जे बेस्ट वेपन आहे ते स्टार्ट केलेलं आहे। म्हणजेच काय, जी फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करतोय त्याच्यासोबत पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा आम्ही कंडक्ट करतोय। म्हणजेच यामध्ये काय असतं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर दिला जातो आणि तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तो हेल्प केले जाते। मग आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की ही पर्सनल मेंटरशिप कशी तुम्हाला हेल्पफुल होणार आहे। त्याचसोबत खरं तर जे 30 दिवस असणार आहेत या 30 दिवसांच्या चॅलेंजमधलं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज काय असतं तर तुमच्या फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज, ज्या बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट सिरीज आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि त्याच्यासोबत पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। हा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम नेमका कसा असणार आहे त्याबद्दल सांगतो। पहिलं म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे टेस्ट सिरीजसाठी एनरोल करता प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे। मग आता मी काय करणार आहे, पुढचे जे 30 दिवस असणार आहेत त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मी स्वतः पर्सनली गाईड करणार आहे। म्हणजेच काय, पहिलं तुमचा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करून घेण्यासाठी तुम्हाला गायडन्स मिळणार आहे। दुसरं, जो सिलेबस कव्हर करताय त्याच्यावरचे PYQs किती सॉल्व्ह करतायत, कुठे तुम्हाला PYQs सॉल्व्ह करण्यात प्रॉब्लेम येतात याबद्दल कंप्लीट गायडन्स मिळणार आहे। थर्ड असणार आहे ते म्हणजेच काय, जो मॉक टेस्टचा स्कोर आता तुमचा येतोय तो स्कोर तुम्हाला कसा बूस्ट करायचा आहे हे खूप गरजेचं आहे। कारण का, जे विद्यार्थी ऑलरेडी आमच्या मॉक टेस्टमध्ये एनरोल आहेत, म्हणजेच काय अराउंड 200हून अधिक विद्यार्थी या मेगा मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल आहेत। ते विचार करा, डेली मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा स्कोर इम्प्रूव्ह करत आहेत आणि काहीही प्रॉब्लेम येत असतील तर आम्ही त्यांना गाईड करत असतोय। म्हणजेच काय, ऑलरेडी इतके विद्यार्थी मॉक टेस्टमध्ये एनरोल आहेत आणि या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये, त्यामुळे अशा विद्यार्थ्याचा स्कोर इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे। म्हणजेच काय, समजा पहिल्या मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोर 80 किंवा अप्रॉक्सिमेटली 70 आला तर तो मॉक टेस्टचा स्कोर ॲक्च्युअल CET एक्झाममध्ये 130+ 140+ कसा इम्प्रूव्ह करायचा आहे याची कंप्लीट डिटेल्स तुम्हाला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये मिळणार आहे। त्याचसोबत प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनलाइज्ड टाइम टेबल, म्हणजेच काय, विद्यार्थ्यांचे क्रॅश कोर्स चालू आहेत, ऑनलाईन कोर्सेस काही विद्यार्थी कंप्लीट करतात। म्हणजेच काय, या वेळेमध्ये तुमचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे, तुमचं रिव्हिजन कसं असलं पाहिजे याबद्दल सुद्धा कंप्लीट गायडन्स मिळणार आहे। म्हणजेच काय, हा जो पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे मी अलॉंग विथ मॉक टेस्ट कंडक्ट करतोय, यामध्ये मी स्वतः तुम्हाला गाईड करणार आहे। तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळते ज्यामध्ये तुमचा सिलेबस मी कव्हर करून घेणार आहे। दुसरं, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील PYQs मध्ये त्याबद्दल गाईड करणार आहे। तुमचे न्यूमरिकल्स जे मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येतात त्याबद्दल तुम्हाला गाईड मिळणार। तुम्हाला पर्सनल मेंटरशिप म्हणजेच काय, टाइम टेबल सुद्धा मिळणार आहे आणि सगळ्यात विशेष रिव्हिजन कसं करायचं आणि तुमचा मॉक टेस्ट स्कोर इम्प्रूव्ह करण्यामध्ये सुद्धा आम्ही हेल्प करणार आहे। हाच आहे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम। कारण हा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम म्हणजेच काय तर तुम्हाला ज्यावेळी मॉक टेस्ट सिरीजमध्ये आमच्या एनरोल करता त्यावेळी तुम्हाला
पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे। मॉक टेस्ट सिरीजबद्दल सांगायचं झालं 25 फुल लेंथ ऑनलाईन मेगा मॉक टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करतोय। खरं तर या शेवटच्या 30 दिवसांमध्ये सगळ्या टॉपरचा एक बेस्ट मास्टर स्ट्रोक काय असतो तर मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट। कारण का सीईटी एक्झाम सारख्या ॲक्च्युअल इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला बसून ती एक्झाम आधी द्यावी लागते। म्हणजेच काय, जर तुम्ही डायरेक्टली सीईटी एक्झामला गेला 30 म्हणजे ते 3 तास असणार आहेत, त्या 3 तासामध्ये तुम्हाला कोणता एमसीक्यू टॅकल करायचा, एखादा अवघड एमसीक्यू आला तर तो स्किप करून कसं पुढे जायचं आहे किंवा गोंधळून जायचं आहे, ते टाईम ते प्रेशर हे मॅनेज करायची सवय आत्तापासून लावणं खूप गरजेचं आहे। आणि ती सवय तेच इन्व्हायरमेंट ॲक्च्युअल सीईटी इन्व्हायरमेंट तुम्हाला आत्तापासून मिळावं यासाठी आम्ही टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन मेगा मॉक टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय। खरं तर या 30 दिवसांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे, ज्या मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट। असं नाही की तुम्ही 25 फुल लेंथ मॉक टेस्ट एनरोल करा, तुम्ही कितीही टेस्ट घेऊ शकता। तुम्ही भले 5 टेस्ट घ्या, 15, 20, 25, तुम्हाला जितक्या टेस्ट हव्या असतील तितक्या तुम्ही घेऊ शकता। आणि विशेष म्हणजे भले तुम्ही 5 टेस्ट घेतल्या किंवा 25 टेस्ट घेतल्या, प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे। मी स्वतः त्यामध्ये असणार आहे, पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे। ही मेंटरशिप तुम्हाला कॅप ॲडमिशन प्रोसेस म्हणजे जी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते तुमची कॉलेज ॲडमिशन प्रोसेस मिळेपर्यंत त्यावेळेपर्यंत चालू असणार आहे। तुम्हाला काहीही त्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता। दुसरं, या मॉक टेस्ट सिरीजचं काही शेड्यूल आहे का? शेड्यूल असं काही नाही आहे। आम्ही तुम्हाला काय करतो, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याने जेवढ्या टेस्टमध्ये एनरोल केलेत त्यानुसार त्यांना टेस्ट सेंड करतो। तुम्ही त्या टेस्ट कधीही देऊ शकता, कारण का बरेच विद्यार्थी बघतो तर क्रॅश कोर्समध्ये एनरोल असतात, कोचिंग क्लासेस असतात, मग तुमचा वेळ इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला जेव्हा वाटेल माझ्याकडे 3 तासाचा वेळ आहे त्यावेळी तुम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करू शकता आणि कंप्लीट करू शकता। टोटल 25 फुल लेंथ टेस्ट आहेत। प्रत्येक टेस्टचं डिटेल्ड सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे, इन्स्टंटली रिझल्ट मिळणार आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही टेस्ट करता, टेस्ट सबमिट करता त्यावेळी दिसतं की 200 पैकी किती मार्क्स तुम्ही स्कोर केले, तुमचे कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत। त्याचसोबत प्रत्येक पेपरचे म्हणजे क्वेश्चन पेपरची डिटेल्ड सोल्युशनची PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। विचार करा, 25 मॉक टेस्ट आहेत, 25 गुणिले 150 क्वेश्चन्स ॲज अ सीईटी एक्झामच्याच लेवलचे क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये पूर्ण गेल्या वेळेचे 12 क्वेश्चन पेपर सुद्धा ॲड केलेले आहेत। ओके, ज्यामुळे तुमची PYQ प्रॅक्टिस सुद्धा त्यामध्ये होऊन जाणार आहे। 25 इंटू जे तुमचे 150 क्वेश्चन्स आहेत, 3750 क्वेश्चनची प्रॅक्टिस अलॉंग विथ तुमचं टेस्ट ॲनालिसिस, म्हणजेच काय मॉक टेस्ट कशी ॲनालाइज करायची, प्रॉपरली स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा, हा सुद्धा प्रॉपर गायडन्स आमच्याकडून मिळणार आहे। दुसरं, मॉक टेस्ट ह्या तुम्ही कधीही देऊ शकता, मॉक टेस्टमध्ये तुम्ही कधीही एनरोल करू शकता। आणि या मॉक टेस्टसोबत सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम देतोय तो म्हणजे काय तर पर्सनल मेंटरशिप। पुढचे तुमचे 30 दिवस असणार आहेत ना, त्या 30 दिवसांमध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करून घेण्याची गॅरंटी जबाबदारी ही आमची असणार आहे। त्यामुळे या मॉक टेस्ट सिरीजमध्ये जरूर एनरोल करा। खरं तर 30 डेज चॅलेंज जे आहे ते मी उद्यापासून स्टार्ट करतोय। हा व्हिडिओ आज बनवण्याचं कारण म्हणजेच काय, तुम्हाला या मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिपबद्दल माहिती करून घ्या, कारण का नंतर रिग्रेट वाटायला नको। मी बघतोय ना, ज्यावेळी तुमची काउन्सिलिंग चालू असते म्हणजेच काय कॅप ॲडमिशन प्रोसेस चालू असते, पॉईंट पर्सेंटाईलनुसार म्हणजेच काय 0.5 पर्सेंटाईलनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांची चांगली कॉलेजेस असतात, त्यावेळी तुमच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात ते खरंच खूप डिफिकल्ट असतं। कारण का ती वाटतं की थोडी प्रिपरेशन अजून केली असती, थोडा स्कोर अजून बूस्ट केला असता तर कॉलेज चांगलं हातातून गेलं नसतं। ही रिग्रेट करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी हा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आणि फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज आम्ही स्टार्ट केले। मॉक टेस्टचे रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, जरूर एनरोल करा। प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली मी गाईड करणार, त्यांचं टाइम टेबल बनवून देणं, तुमचा सिलेबस कसा कव्हर करायचा आहे, PYQs कसे सॉल्व्ह करायचे, रिव्हिजन कसं करायचं आहे याबद्दल पर्सनली मी गाईड करणार आहे। मॉक टेस्टमध्ये जो स्कोर येतोय तो स्कोर इम्प्रूव्ह करून देण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतोय। त्यामुळे जरूर तुम्ही मॉक टेस्टमध्ये एनरोल करा। खरं तर आजचा जो व्हिडिओ होता हा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम कसा असणार आहे त्याबद्दल होता। त्याचसोबत ज्या आम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय, ऑलरेडी 200+ स्टुडंट आमच्याकडे मॉक टेस्ट देतात जे डेली टेस्ट देऊन त्यांचा स्कोर इम्प्रूव्ह करतात। त्यामुळे तुम्ही जरूर इम्प्रूव्ह करा, गॅरंटीड आहे पुढच्या 30 दिवसांमध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल। खरं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्की तयार राहा। 30 डेज चॅलेंज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय। खरं तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। धन्यवाद।